आहे त्यातनं 410 महिला या ठिकाणी काम करतात आहे। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी असं म्हटलं राहुल गांधींची जो जीप छाटेल त्याला मी 11 लाखाचं बक्षीस देईन। आरक्षणाच्या वक्तव्यावर हे खरं आहे। संजय गायकवाडांच्या म्हणण्याबद्दल मी काही त्यांचं समर्थन करणार नाही, पण पंडित जवाहरलाल नेहरूंनी असं म्हटलं होतं, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान दिलं आणि आरक्षण लागू केलं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू असे म्हटले होते की आरक्षण हे विकासाला बाधा आहे। मग त्यांची पुढची पिढी राजीव गांधी असे म्हणाले होते की आरक्षण देणं म्हणजे बुद्धिहीन लोकांना सपोर्ट करणे आहे। आणि तिसरा आता राहुल गांधी विदेशात जाऊन म्हणतात की आता आम्ही आरक्षणच रद्द करू, म्हणजे 3 पिढ्यात जे त्यांच्या पोटात आहे ते ओठावर आलेलं आहे। आणि त्यामुळं जे मोदींच्या नावाने संविधान बदलणार आहे, आमचे एनडीए सरकार संविधान बदलणार आहे, हे जे बाता करतो ते खरं यांचं आता पोटातलं समोर आलं आहे। आणि त्यामुळं आम्ही ठरवलं आहे जे आरक्षण घेणारे समाज आहेत, मग ते शेड्यूल कास्ट असतील, शेड्यूल ट्राईब असतील, ओबीसी असतील, या सर्व समाजामध्ये जाऊन आम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंचं, राजीव गांधी आणि आता राहुल गांधी यांनी बोललेलं दाखवणार आहे खरे आरक्षणाचे मारेकरी कोण। आणि मला आता जरांगे पाटील साहेबांना सांगायचं आहे की जे आरक्षण आहे तेच त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करताय राहुल गांधी, तर तुम्हाला मराठा आरक्षणाचं पुन्हा काय होईल हा एक प्रश्न आपल्या समोर आहे। त्यामुळे जरांगे पाटलांनी सुद्धा राहुल गांधीच्या या बोलण्याबद्दल जरा चर्चा केली पाहिजे। अजितदादांनी 80 ते 90 जागांची मागणी केली दादा गटाची, कसं बघता महायुतीमध्ये जागा वाटते? जिथपर्यंत मी आणि अजितदादा, एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी या विषयावर बसलो होतो, मला अभिनंदन करायचं आहे तिन्ही नेत्यांचं। या तिन्ही नेत्यांनी हा एक आग्रह केला होता, 80-90 नाही, 160-170 नाही किंवा कुठल्या आकड्यावर जायचं नाही, एकच आकडा जिंकण्याकरता लढायचा आहे। जिथे अजितदादा जिंकेल तिथे अजितदादाचा आग्रह आम्ही मान्य करू, जिथे एकनाथ शिंदे जिंकेल त्यांचा आग्रह मान्य करू, आणि जिथे आम्ही जिंकतोय त्या ठिकाणी ते आग्रह मान्य करतील। हाच महायुतीचा फॉर्म्युला आहे, याच्यापेक्षा वेगळा फॉर्म्युला नाही आहे। काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी आज उपमुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन फडणवीसांची भेट घेतली आहे। पुन्हा एक काँग्रेसचा आमदार असं आहे, देवेंद्रजीकडे फक्त दर्शनाकरता गेले। आता गणपती करता गेल्यानंतर, गणेशजीच्या दर्शनाकरता गेल्यानंतर बघा सरन्यायाधीशाकडे माननीय मोदीजी गेले, आता इकडे देवेंद्रजीकडे दर्शनाला गेले, यात काय नवीन आहे? त्यात कशाचं राजकारण आलं? नागपूरमध्ये बोलत होते चंद्रशेखर बावनकुळे आणि महायुतीच्या फॉर्म्युला संदर्भात त्यांनी सांगितले जिकडे जो जिंकेल असं खात्रीपूर्वक सांगण्यात येईल तिथे त्याला जागा मिळेल, आणि त्यासोबतच आरक्षणासंदर्भातलं जे राहुल गांधींचं वक्तव्य आलेलं त्यावर देखील त्यांनी भाष्य केलं। आणि आता